सप्रेम जय भीम। मी राहुल डंबाळे, भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याशी संवाद साधते। यावर्षी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर जगभरातील, देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रातील सर्व धर्मीयांचे उत्सव रद्द करण्यात आलेले आहेत। भीमा कोरेगावला शौर्य दिनाचा कार्यक्रम मात्र होणार आहे, पण तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये होणार आहे। ज्यांच्या अभिवादन सभा गेल्या 30, 35, 40 वर्षापासून त्या ठिकाणी आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहेत, अशा प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रम होणार आहे। सध्या भीमा कोरेगाव या ठिकाणी संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने, जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचं नोटिफिकेशन केलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनासमवेत आंबेडकरी पक्ष संघटनातील प्रतिनिधींची, विशेषतः त्या ठिकाणी कार्यक्रम ऑर्गनाइज करणाऱ्या, अनेक वर्षापासून कार्यक्रम ऑर्गनाइज करणाऱ्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली। त्यामध्ये एक कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये रात्री 12 वाजता बुद्धवंदनेचा कार्यक्रम होईल, सकाळी 7 वाजता धम्मदेसनेचा कार्यक्रम होईल, त्याचबरोबरीनं समता सैनिक दलाचं बँड पथकाचं संचलन होईल, तसेच महार रेजिमेंटचे निवृत्त लोक त्या ठिकाणी येऊन संचलन करणार आहेत, त्यांचाही कार्यक्रम सकाळी होणार आहे। सोबत मान्यवरांकडून विजय स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली जाणार आहे। असा अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। संपूर्ण दिवसभर भीमा कोरेगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा अनेकांचा व आमचाही बेत होता, परंतु प्रशासनाने त्याला परवानगी नाकारलेली आहे आणि ती बैठकीमध्ये सर्वानुमते मान्य देखील करण्यात आलेली आहे। तरी देखील भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने ऑनलाईन कार्यक्रमाची दिवसभराची रेलचेल ही कायम राहणार आहे। विजयस्तंभाच्या संदर्भामध्ये परिसंवाद, व्याख्यानं, भीमगीतांच्या गायनांचे कार्यक्रम हे वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करून त्या दिवशी प्रसारित करण्यात येणार आहे। आपण ऑनलाईन या शब्दाचाच अर्थ आहे टेक्नॉलॉजीचा उपयोग अधिक गतिशील पद्धतीने करावा। त्यामुळे 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या शौर्यगाथा, भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या रोमांचक शौर्यगाथा, भीमा कोरेगाव लढ्याच्या ऐतिहासिक महत्त्व, भीमा कोरेगाव लढ्यातून घ्यावयाची प्रेरणा, भीमा कोरेगाव लढ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं आणि या सगळ्यांच्या सोबतच भीमा कोरेगाव लढा हा गेल्या 30-35 वर्षांपासून तुमच्या माझ्यामध्ये जाज्वल्य ठेवणाऱ्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या सभांच्या अनुषंगानेचं विश्लेषण आणि कार्यक्रम, त्यांचे काही जणांचे इंटरव्ह्यूज, या सगळ्यांचं प्रसारण भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीनं करण्यात येणार। यातील काही कार्यक्रम हे दूरदर्शन मार्फत देखील प्रसारित केले जाणार आहेत। यातील काही कार्यक्रम जे प्रशासनाला कोणत्याही प्रकारची अडचण वाटणार नाही अशा स्वरूपाचे त्यांच्याकडून देखील प्रसारित केली जाण्याची शक्यता आहे। तशी चर्चा सुरू आहे, त्यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे। परंतु खाजगी वृत्तवाहिन्या मात्र यातील अनेक कार्यक्रम प्रसारित करणार आहेत। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम हा अतिशय चांगला आनंददायी वातावरणामध्ये होणार आहे। फक्त तो केवळ प्रातिनिधिक स्वरूपात होणार आहे, परंतु भीमा कोरेगाव हे आपलं प्रेरणास्थान आहे। भीमा कोरेगावचा जाज्वल्य इतिहास हा आपल्याला बळ देणार आहे, कारण त्या ठिकाणी 1927 साली बाबासाहेब आंबेडकर आले। बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदेश देण्यासाठीच फक्त आले की तुम्ही मुठभर जरी असलात, तुमची लढाई योग्य दिशेची असेल, योग्य भूमिकेची असेल, तर तुम्ही बलाढ्य शत्रूवर म्हणजे 500 महार 28,000 पेशव्यांवर सुद्धा विजय संपादित करू शकतात। आणि ही आपली लढ्याची दिशा आहे, हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात, ती कायम ठेवणार आहोत। भीमा कोरेगावचा विजयस्तंभ म्हणजे गणपतीचं डेकोरेशन नाही। काही लोकांनी त्याचा प्रयत्न चालवलेला आहे की तिथं फूल वगैरे हे सगळं होईल, काहीच प्रश्न नाहीये, परंतु आपण सर्वजण त्या ठिकाणी जे जातो ते भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करून, त्या लढ्यामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या महार शूरवीरांना अभिवादन करून, पेशवाईला 28,000 पेशवाईचा निपात करणाऱ्या, रक्तासाठी अस्मितेचं सिंचन करणाऱ्या शूरवीर महार योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी यंदाचं अभिवादन घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने होईल। जय भीम, जय भारत।